बँकेच्या समोरील तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय तात्काळ हटवावं, अतिक्रमण करून कार्यालय बांधणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करा या मागणीसाठी भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर्स अशा आदिवासी संघटनांकडून दिनांक 25 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता अमरधाम पूल तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन मुख्याधिकारी नगर परिषद तळोदा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे तळोदा यांना संघटनेकडून देण्यात आले। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, इक्बाल शेख, दिलीप महिरे, रणजित भील, सुभाष भील, संजय भील आदी कार्यकर्ते उपस्थित होते। मुख्याधिकारी नगर परिषद तळोदा यांनी शिवसेना शिंदे गट तळोदा प्रमुख यांना दिनांक 4 जुलै 2025 रोजी अतिक्रमण असलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय स्वखर्चाने 15 दिवसात हटवण्यात यावे, अन्यथा नगर परिषदेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नोटिसीत नमूद केले होते। परंतु अतिक्रमणात असलेले कार्यालय न हटवून मुख्याधिकारी तळोदा यांच्या नोटीसला केराची टोपली दाखवण्यात आली आहे। रस्ता काय तुमच्या बापाचा आहे का? अतिक्रमण करून वाहनांना अडथळा निर्माण करता, वाहतूक कोंडी करून प्रवाशांना त्रास देता, हे कार्यालय तुला काय तुझ्या बापालाही हटवावे लागेल असं जोरदार प्रत्युत्तर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी शिंदे गटाच्या तळोदा प्रमुखाला दिली आहे। भूमाफिया, आदिवासींचा जमीन लुटारू शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत बटेसिंग, रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीररित्या हडप केल्या आहेत। आमचा फक्त चंद्रकांत रघुवंशी यांचाच विरोध आहे, बाकी व्यावसायिकांना अजिबात विरोध नाही। मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, नगर परिषद तळोदा हे चंद्रकांत रघुवंशींच्या दबावाखाली काम करत आहे, म्हणून अद्याप अतिक्रमण हटवले नाही। आम्ही आमच्या आदिवासी स्टाईलने शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय हटवू अशी प्रतिक्रिया भारतीय आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी दिली आहे। आज आम्ही नगर परिषद तळोदा येथील सीओ साहेब यांना भेटले, जे आम्ही अतिक्रमण संदर्भात पत्रव्यवहार वेळोवेळी करतोय, परंतु आमच्या पत्राच्या काही दिवसांनी सीओ साहेबांनी आम्हाला एक सूचना दिली की 15 दिवसात आम्ही त्यांना नोटीस दिली, तर 15 दिवस जर नाही यांनी अतिक्रमण हटवलं तर आम्ही बुलडोजर चालवू। परंतु आज 15 ते 20 दिवस होऊन गेले, तरीही या सीओ साहेबांनी किंवा नगर परिषदने कुठलीही कारवाई केलेली नाही। म्हणून आम्ही आदिवासी संघटना मिळून 23/7/2025 रोजी मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करणार आहे। कारण हे नगर परिषद कुठंतरी चंद्रकांत रघुवंशी यांच्या दबावाखाली येत आहे आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालतंय, म्हणून हे अतिक्रमण काढत नाही। कारण अतिक्रमण सगळ्यांना यांनी नोटीस दिलेले आहे। आम्हाला कुठलाही विरोध नाही, कुठल्याही व्यवसायाला विरोध नाही, आम्हाला एकच विरोध आहे, या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांना विरोध आहे। कारण या सत्तेचा वापर करून कुठेही अतिक्रमण करत आहे। आमच्या आदिवासी बांधवांमध्ये सुद्धा यांनी अतिक्रमण करत आहे, सत्तेचा गैरफायदा करत आहे। कारण कायद्यामध्ये राहून कायद्याचं कुठेही पालन करत नाही, गैर उपयोग करत आहे। या चंद्रकांत रघुवंशी यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि यांच्या जे अतिक्रमण शिवसेने शिंदे गटाचे ऑफिस आहे लवकरात लवकर काढण्यात यावे, नाहीतर आम्ही आदिवासी संघटनेमार्फत आदिवासी स्टाईलने दाखवू यांना की आदिवासी काय करू शकतो असं करू। जोहार, जय आदिवासी। कोल्ड्रिंक समोर तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचं कार्यालय तात्काळ हटवा आणि या अतिक्रमण कार्यालयाला संरक्षण देणारे विक्रम जगदाळे, मुख्याधिकारी नगर परिषद तळोदा यांनाही पदावरून हटवा या मागणीसाठी आम्ही दिनांक 23 जुलै 2025 रोजी समस्त आदिवासी संघटनांतर्फे अमरधाम पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन करणार आहे। माननीय मुख्याधिकारी नगर परिषद तळोदा यांनी जे शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय प्रमुख आहेत त्यांना कार्यालय हटवा म्हणून 15 दिवसाची मुदत दिली होती, परंतु त्या कार्यालय प्रमुखाने मुजोरगिरी करून चोरी ऊपर से सीना चोरी अशा पद्धतीची गुंडगिरी दाखवत मी कोणालाही घाबरणार नाही, हे कार्यालय हटवणार नाही अशा पद्धतीने त्यांनी उत्तर दिलेलं आहे। आम्ही त्याला म्हणतो की हा रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का? अतिक्रमण करून ठेवलंय तर तुला हे बेकायदेशीर जे बनवलेलं कार्यालय आहे ते तुला काय तुझ्या बापालाही हटवावं लागेल। आम्ही ते कार्यालय हटवल्याशिवाय मागे हटणार नाही। आधीच
भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी शिवसेनेचे आमदार यांनी आमच्या आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर व्हाईटनर लावून हडप केलेले आहेत आणि हा भूमाफिया पुन्हा असं सार्वजनिक रस्त्यावरती अतिक्रमण करून कार्यालय सुरू करत आहेत. हे आम्ही आदिवासी संघटना कदापि खपवून घेणार नाही. जोपर्यंत हे कार्यालय हटत नाही, अतिक्रमण जे केलेलं कार्यालय आहे ते हटवा अशीच मागणी आहे आमची मूळ मागणी एकच आहे. परंतु या नगर परिषद कार्यालयाने सर्वच अतिक्रमणधारकांना नोटिसा दिलेल्या आहेत आणि एक प्रकारचं राजकारण त्याच्यामध्ये घुसवलेलं आहे. तर हे यांनी राजकारण याच्यामध्ये करू नये. आम्हाला फक्त त्या अतिक्रमण करून बांधलेल्या शिवसेना शिंदे गटाचीच अडचण आहे. बाकीच्या लोकांची, व्यावसायिकांची आम्हाला अजिबात अडचण नाही. ही भूमिका आम्ही इथं स्पष्ट करतो. आम्ही ते कार्यालय हटल्याशिवाय मागे हटणार नाही. जय जोहर, जय आदिवासी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.